कवठे महांकाळ येथील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संस्था चालकाकडून मारहाण तर जेवणात किडे, पालक आणि विद्यार्थ्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया। सांगलीच्या कवठे महांकाळ येथील कवठे महांकाळ जत रस्त्यावरील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्था चालक मोहनमाळी यांनी विद्यार्थ्यांना नाकातून रक्त येईपर्यंत जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। याबरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिलं जात होतं अशी माहितीही विद्यार्थ्यांनी दिली। त्यामुळे पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत संस्था चालक मोहनमाळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही, प्रतिक्रियाही दिलेली नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली। बहुत मारा सर, मेरे रूम चेंज का बोला था, बहुत मारा। और पहले भी मेरे को पानी पीने जाना था, मेरे को वीकनेस था, तो मैं पानी पीने गया तो मेरे को पूछा किधर जा रहा है, मैं बोला पानी पीने, मारने लगा। और अभी मेरे को रूम चेंज का बोला तो मारा, खून निकल रहा है। और कल मेरे ना 2 मच्छर आए थे। इधर का प्रिंसिपल बोल रहा है कि ये मच्छर प्रोटीन के लिए अच्छा होता है। कौन बोलो तुझे? कौन बोलो तुझे? और कल मुझे 103 बुखार था, मुझे दवा भी नहीं दिया, हॉस्पिटल भी नहीं लेके। और मुझे बोले कि ड्रिल की प्रैक्टिस करो, कुछ भी करो। आता ते दाखव तुला, ते बोट असं पेन ठेवून असे मोडतात। और मुझे ना इधर ये छाती में ना ये हमारे क्लास टीचर ये डिवाइडर से ना हमको हमारे ये क्लास टीचर ने हमको इधर डिवाइडर घुसाया था और ये इधर मुझे भी मारा। वो पेन होती है ना, पेन वो इधर बीच में घुसाते हैं, फिर हमारी ऐसे उंगली दबाते हैं, बहुत हमको दुखते हैं, दबा देते हैं। तुमने ये पेरेंट्स को बात, जब ये पेरेंट्स मीटिंग में आए थे तब बताए। आरती तुषार आडे आहे। मी या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आली आहे, मोहनमाळीमध्ये। आम्ही या शाळेचं एक चांगलं म्हणून आम्ही ते मुलांना टाकलं होतं की काहीतरी वेगळं होईल, इंटरनॅशनल स्कूल आहे, या सगळ्या फॅसिलिटी आहेत म्हणून आम्ही टाकलं। पण एवढे दिवस आम्हाला चांगले व्हिडिओ आले होते का त्या व्हिडिओ दबावखाली होती ते आम्हाला काय माहीत नव्हतं। जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला त्याच्या आधी एक फोन आला सॅटर्डेला संध्याकाळी आमच्या मुलांचा की इथे आम्हाला किडे दिले जात आहेत खायला, आमच्या खाण्यामध्ये ब्लेड आलं जात आहे, परत आमच्या जेवणामध्ये रशा येत आहेत आणि आम्हाला जेवणाला काही अर्थ नाही आणि आम्हाला सारखं ट्रेस होतोय आणि त्या गोळ्या औषधं ते स्वतःच्या मनाने देत आहेत आणि ते मुलांना कॅरी करायला लावत आहेत। ज्या मेडिसिन आहे, पॅरासिटामॉल आहे, पोटाची आहे, त्या सगळ्या मेडिसिन कॅरी करायला लावत आहेत आणि ते आम्हाला ह्या टायमाला खायला लावतात। त्याच्यानंतर मुलांना ॲडमिट करतात, त्यांना सलाईन लावतात। ह्याचा इश्यू आम्हाला पॅरेंट्सला कुणालाच माहीत नाहीये की मुलांना ॲडमिट केलंय काही। तो त्याला आम्ही तेव्हा प्रश्न विचारला होता मोहनमाळीला, तेव्हा त्यांनी सांगितलं मी ॲडमिट करू का पॅरेंट्सला कळव। अरे ठीक आहे, आम्ही ॲग्री झालो की पॅरेंट्सला तू नंतर कळव ना, पण जेव्हा तुझे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर तुझं एक कर्तव्य होतं की पॅरेंट्सला तुला सांगणं गरजेचं आहे की मुलाला असं झालंय आणि असं आम्ही सगळी ट्रीटमेंट केली आहे। तुम्हाला येऊन पाहिजे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बघू शकता, नाही तर मी एक व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला मुलगा दाखवतो, तुमचं ओके आहे, व्यवस्थित आहे, हे तुमचं काम आहे। फक्त तुम्ही आमच्यावर फोनवर जेव्हा बोलता तेव्हा मुलं सांगतात स्टिक घेऊन उभे राहिलेले जातात आणि मुलांना नेमकेच 2 वाक्य बोलायचे आणि मुलं दबावखाली हा ठीक आहे मी चांगला आहे हे सांगतात। त्या दिवशी सगळ्या मुलांना फूड पॉइझन झाल्यावर मुलगा माझा धडधड बोलला की मम्मी, मी बोलले शिक्षक आहेत का बाजूला? नाही आहे बोलला। सगळे जण फूड पॉइझन झाले, त्यांना डॉक्टर सगळे हे करतात, दाखवतात, तिथे ट्रीटमेंट झाली। मी बोलली काय झालं बाळा? तर जेवणामध्ये आळ्या किडे हे असलं आल्यामुळे मुलांना फूड पॉइझन झालंय आणि पोरांना दाखवलं जात आहे, मेडिसिन दिली जाते। तर मी बोलले ठीक आहे, तुला काय झालं का? माझ्या मुलाला अस्थमा आहे, 1 महिन्याचं पंप आहे, त्याला डॉक्टरचं सजेशन घ्यायला लागतं कंटिन्यू द्यायला। बेसिकली 1 महिन्याच्या आधी तो पंप संपला आहे, त्याला 2 मेडिसिनच्या टॅबलेटच्या बाटल्या हे दिल्या, गोळ्यांचे पॅकेट दिले गेले, त्यांच्या बोटांमध्ये पेन ठेवून बोटं मोडली गेली आहेत पोरांची, त्यांना मारलं जातंय। त्या पोराला एकही विद्यार्थी, सगळ्या टोटल जेवढी विद्यार्थी आहेत सगळे सांगतायत चेतन गोसावी या मुलाला खाली दाबून फेकून मारलं, परत भिंतीवर आदळलं, परत कपाटावर आदळलं, कपाट बँड झालं त्यांचा, पूर्ण नाकातोंडातनं रक्त आलं, पोरगा उभा राहिला म्हणून शूज फेकून मारलं, तो पोरगा तिथेच खाली पडला। त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला, त्या अवस्थेत त्यांनी सोडून गेला, त्याला काही प्रोसिजर केले नाही। 10वीच्या विद्यार्थ्याने त्याचं तोंड बिंड धुतलं। जो KP सर आहे
मुलांचा जो तिथे राहायचा त्या केपी सरांनी आम्हाला हे सगळे व्हिडिओ फुटेज दाखवले आणि ते व्हिडिओ आम्ही सगळे बघितले आणि तेव्हा जेव्हा आम्ही डिसिजन सेकंड टाइमला मुलाला मुंबईमध्ये घेतलं, त्याला ट्रीटमेंट केली, तेव्हा ते डॉक्टरनी सांगितलं त्याला आतमध्ये मार लागलेला आहे, तुम्ही अशा थर्ड क्लास शाळेत टाकले का, त्याची चौकशी केली नाहीये का. मग ह्याला आम्ही सांगितलं, हा बोलतो सेकंड पॅरेंट्स, तर ह्यानी सेकंड पॅरेंट्सचं काय केलं मुलांवरती, हा अत्याचार आहे का. मुलं ग्राउंडमध्ये 1 महिना नव्याला मुलं ग्राउंडमध्ये चक्कर येऊन विट्यासोडून पडतात का पडतात, त्यांना जेवण पौष्टिक काही दिलं जात नाही आहार, त्याच्यामुळे मुलं चक्कर येऊन पडतायत. तुम्ही न सांगता त्यांना सलाईन लावताय, डॉक्टर नाही सल्ला पॅरेंट्सचा घेताय. 8 तारखेला आम्ही पॅरेंट्स मीटिंगला मुलं एकही बोलत कॅमेरे समोर बोलू नका, आमचा आवाज रेकॉर्डिंग होतो आणि नंतर तुम्ही पॅरेंट्स निघून गेल्यावर आम्हाला बरोबर फायबरच्या पाईपाने मारलं जातं. का मारलं जातं फायबरच्या पाईपाने, मुलांना फायबरच्या पाईपाने मारायला सांगितलं का. आणि तो आम्हाला सांगतोय की एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी, एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी. का नाही दाखवलं, जर तुझं खरं खोटं होतं तू सगळे फुटेज दाखवायचे होते, डिलीट केलं तू फुटेज. अरे आम्ही दुसऱ्याकडनं फुटेज बघितले, तू कोण आहेस, तू कोणी असू दे, तुला आतुरडी नाहीच आहे. शिक्षकांना कुठल्या शाळेच्या शिक्षकांना एवढी आतुरडी दिली नाहीये की मुलांना तुम्ही डीपली टॉर्चरगिरी करणं, डिप्रेशन मध्ये जाणं. उद्या मुलगाचा ऍक्सिडेंट झाला तर साधा तो मुलगा जगला, एखादं दुसरं असेल तो मेला असतं ऑन द स्पॉट, तुम्ही काय केलं असतं. मेरा नाम अयान मोहम्मद शरीफ शेख है। मैं मोहन मालिक इंटरनेशनल स्कूल में पढ़ता था। मैंने घर जाने के लिए ना तो यहाँ पर बेड से हल्का सा तो सर फूट गया था, तो खून बह रहा था, तो चेयरमैन सर के पास लेके गए। चेयरमैन सर ने ना मारने लगे तो दीवार में जाके इधर भिड़ा तो चेयरमैन सर बोलते सर फोड़ना, तेरे को अभी और बताता हूँ। फिर मेरे सर से सब जगह से खून निकलने लगा, फिर भी मार रहे, तो फिर मैं 2-3 दिन बाद ना यहाँ पर से भाग गया। तुम भाग गए थे, कहाँ पे गए थे. घर पे जाने के लिए हम लोग घर पे चले गए थे, तो यहाँ पर चेयरमैन सर बहुत मारे थे हमको, बोल रहे थे तेरे को जान से मार के बाहर फेंक दूंगा गेट से, ऐसे चेयरमैन बोलते थे. और अलीजा मैम को हम बोलते थे फोन लगाने, वो बोलते थे तेरे माँ बाप कभी नहीं आएंगे, जाते को छोड़ के चले गए। शबनम जाकीर इनामदार आहे, मी कष्टी जाकीर इनामदारची मम्मी आहे आणि ही माझी मुलगी 11वीला मी ॲडमिशन घेतलेलं आहे सायन्स साईडने, पण हिला शिक्षक वर्ग म्हणून नाहीच आहे, म्हणजे टीचर्स नाहीत अवेलेबल, फिजिक्स केमिस्ट्री वगैरे ना टीचर्स अवेलेबल नाहीत. आणि हल्ली किती 6 की 5 पोरं आहेत स्टुडंट 11वीला आणि 12वीला एकच स्टुडंट आहे. मग हे कोणत्या टाईपमध्ये कॉलेज चालवत आहेत आणि इंटरनॅशनल स्कूल म्हणून इंग्रजीचं काही नाही आहे, इथे फक्त मराठी मीडियम हिंदी असं सगळं पोरांना. तुमच्याकडून फी किती घेतली. आमच्याकडून फीस 50,000 घेतलेली आहे फक्त फर्स्ट टर्म, बाकीची सगळी पेंडिंग आहे. टोटल फी किती ठरलेली आहे. 1.5 लाख रुपये आहे. फी 1.5 लाख घेत आहेत आणि शिक्षक तर कोणी नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. कोणीच नाही आणि ह्यांच्या क्लासमध्ये आतापर्यंत फॅन नव्हता, काल फॅन लावला त्यांनी आणि पाणी वगैरे गरम येत नाही. आता जेव्हापासून मी सोडले यांना 10 तारखेला यांना सोडले मी ते, तेव्हापासून आतापर्यंत गरम पाणीची सुविधा झाली नाही. आणि फोनमध्ये आणि सारखं हिच्या डोक्यात दुखतं आणि पोटात दुखतं बोलते ती. तर आम्ही तेच म्हटलं जेवण वगैरे व्यवस्थित द्या, माशा वगैरे आहे तिथे खूप फिरतायत, तुम्ही जरा लक्ष द्या. मी असं हे त्यांना कुकिंग स्टाफला सुद्धा बोललेली आहे ही गोष्ट की तुम्ही जरा लक्ष द्या तिथे, तरी ते ऐकत नाही आणि पोरांच्या जेवणात माशा वगैरे येत आहेत.